नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश शाही. आज मी यमा इथे आहे. तर आपण ह्या शनिवारी म्हणजे 29 मार्च 2025 रोजी आपण आपला जो प्रॅक्टिसमध्ये आपला जो प्रॅक्टिसचा रन होता तो म्हणजे आतापर्यंत आपण 1 तास 30 मिनटामध्ये जवळपास 13.5 किलोमीटर रन आपण प्रॅक्टिसमध्ये केले होते. परंतु यावेळेस आपण प्रथमच रोड रनिंग केली. कारण या रेषा ज्या रनिंग होत्या त्या सगळ्या आपण ग्राउंड रनिंग करत होतो. परंतु यावेळेस प्रथमच मी माझ्या घरापासून भांडारी सरांच्या घराजवळ गेलो, जवळपास 7 किलोमीटर. तिथून पुन्हा गोराई जेट्टीजवळ गेलो आणि अशा प्रकारे मी 16.44 किलोमीटर, ते पण 1 तास 53 मिनटं आणि वरती काही सेकंद, ह्या दरम्यान मी हा माझा सराव केला होता. हे पहिल्यांदाच होतं का मी रोड रनिंग केली आणि माझा जो प्रॅक्टिसचा बेस्ट होता तो म्हणजे 13.5 किलोमीटर. तो 13.5 किलोमीटर आपण ब्रेक केला. मला खूप आनंद झाला, कारण कसं आहे, पहिल्यांदाच आपण प्रॅक्टिसमध्ये केलं, एवढा रन करू शकलो. या अगोदर आपण 2 फेब्रुवारी 2025 रोजी बांद्रा येथे झालेल्या मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. परंतु त्यानंतर आपण टाटा अल्ट्राची प्रॅक्टिस करण्यासाठी 35 किलोमीटर प्रॅक्टिसमध्ये आपण 13.5 किलोमीटरचा रन केला होता. परंतु तो रन ग्राउंडमध्ये होता. परंतु यावेळेस प्रथमच आपण सकाळी लवकर उठून आपण रोड रनिंग केले आणि मला ते खरंच आनंद आहे का ते रोड रनिंग केल्यानंतर देखील माझे पायची मी स्ट्रेचिंग थोडीफार केली, परंतु माझे पाय म्हणावे तसे काही दुखले नाही आणि ती खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि काल रविवार असताना मी रविवारी ब्रेक घेतला आणि आज मी MPAला आलो होतो. म्हणजे काल ब्रेक घेतला कारण परवा 16.44 मीटर पळाल्यानं आपण काल ब्रेक घेतला आणि काल आपण रात्री आपल्या गाडीने यमा इथे आलेलं आहे. आणि आज देखील आपण सकाळी यमाला उठून आपण जवळपास 6 किलोमीटर 5.27 ह्याच्याने 32 मिनटं अजून काही मिनटंमध्ये आपण हे 6 किलोमीटरचा रन पूर्ण केला आहे. आपल्या खरंच आनंद आहे का आपण यमाला येऊन देखील रनिंग केली. खरं म्हटलं तो आज 31 मार्च 2025 आहे. उद्या 1 एप्रिल आहे आणि 1 एप्रिलला आपल्या जवळपास 6 महिने होतील. आपण 6 महिन्याचा हा रनिंग सराव सुरू केला आणि त्यामध्ये आपण 100 मीटरपासून सुरू केलेला प्रवास 35 किलोमीटर देखील पळालो. एक हाफ मॅरेथॉन आणि 4 10 किलोमीटरचे रन आपण पूर्ण केले. ही खरंच मला आनंदाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीने आपण सराव करून आपल्याला बेस्ट आपला टाईम द्यायचा आहे. आज आपण 6 किलोमीटर पळालो. ह्या महिन्यात आपण जवळपास 116 किलोमीटर पळालो. परंतु माझी इच्छा 120 किलोमीटर पळायची होती. परंतु MIमधील असलेल्या शेड्यूलमुळं सकाळी मी 6:20ला उठलो आणि 6:20ला उठल्यानंतर आपण पळायला गेलो. परंतु उशीर असं झाल्यामुळं आपण 6 किलोमीटर पळून परत घरी आलो. नंतर ठरवलं होतं की आपण संध्याकाळी 5 किलोमीटर पळूया, कारण आपला बेस्ट आहे ते म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण जवळपास 120 किलोमीटर पळालो आहे. तर यावेळेस आपल्याला 121 किलोमीटर पळायची इच्छा होती. परंतु MIचं लेक्चर 6:40ला संपलं, कारण माझी बॅचमेट मयुरी पवार ही लेक्चर देत होती. ते लेक्चर बरंच लांबल्यामुळे 6:45ला लेक्चर संपला. त्यानंतर आम्ही सगळेजण जेवण करायला गेलो, कारण इथं जेवणाचं पण एक टाईम फिक्स ठरलेलं आहे. तर आपल्याला तो टाईम टाळायचा नव्हता, म्हणून आपण जेवण केलं आणि जेवण करून आपण वॉकिंग करायला गेलो. MIमध्ये आपण जेव्हा फोर्सफुलचं ट्रेनिंग केलं होतं 2016मध्ये, त्यावेळेस आपण 2.4 किलोमीटरचा जो कर्व आहे, टर्न आहे, त्यामध्ये आपल्याला 8 मिनिटांनी पळायचा असतो. तो 2.4 किलोमीटरचा रन आपण उद्या पळण्याची आपली इच्छा आहे आणि त्याच पद्धतीने आपण आज तो रन देखील पळवला आहे. तर आपण लवकर झोपून उद्या सकाळी उठून हे रन पूर्ण करण्याची इच्छा करूया. आता आपल्याला ठरवायचं आहे की या रविवारी आपण बांद्रा येथे होणारे आमची मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचा किंवा नाही. तर आपण ते ठरवूया आणि त्या दृष्टीने इम्प्लिमेंटेशन करूया. आपली इच्छा आहे का 2 तास 15 मिनटामध्ये आपण हाफ मॅरेथॉनचा अंतर पार केलं पाहिजे. तर ठीक आहे, आपण त्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया. कारण यावेळेस कसं आहे, मी शनिवारी भंडारी सरांसोबत पळाल्यामुळं त्यांच्यासोबत म्हणावं तसं मला
पहिले 7 किलोमीटर मी चांगलं 5:30मध्येच पळालो, 5:32मध्ये. त्यानंतरचे त्यांच्यासोबत मी 6:30मध्ये आणि पुढचे मी जे 9 किलोमीटर जवळपास 7 मिनटाच्या पेसने पळालो. तर आपण नक्कीच आपला प्रयत्न चालू ठेवूया आणि 6 महिन्यात आपण आपल्या खरंच आनंद आहे की आपण 6 महिन्यात जे आपल्याला अचिव्हमेंट करता आली ते आपण केली आणि खरंच अशाच पद्धतीनं आपण पुढचे 6 महिने देखील करूया आणि आपले जे ध्येय आहे ते नक्कीच लवकरात लवकर गाठूया. थँक्यू सो मच.